विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा भोगतो ना गाडे संचिता वाचोनी भोगतो ना गाडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो ना गाडे संचिता वाचोनी भोगतो ना गाडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी करावेत माने समाधान करावेत माने समाधान मनमुनी माने मानून खेद मनमुनी माने मानून खेद करावे ते मानी समाधान करावे ते माने समाधान मनवोनी माने मानून खेदो मनवोनी माने मानून खेदो मानवा गोविंद वेळो वेळा
म्हणावा गोविंद वेळो वेळा म्हणावा आ म्हणावा गोविंद म्हणावा गोविंद वेळा वेळा मनवून विठ्ठल 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 हाताने टाळी वाजवा विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु श्री सेवागिरी महाराज की सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 विठ्ठल 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 भोग तोण घडे संचिता वाचोणी भोग तोण घडे संचिता वाचोणी करावे ते मणी समाधान म्हणवणी मणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा आणि करुसावे न लगे बहुता किंवा न लगे रुसावे आणिक बहुता आपुलिया संचिता वाचोनिया म्हणवणी मणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा तुका म्हणे भार घातलियावरी तुका म्हणे भार घातलियावरी होईन कैवारी नारायण म्हणूनिया मणी मानू नये खिदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा विठ्ठल 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 विठ्ठल
विठाल 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 भगवान की सद्गुरु श्री सेवागिरी महाराज की भला विठला भोग तोण घडे संचिता वाचोनी करावे ते मणी समाधान मनवनी मणी मानून खिदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने सत्याचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा 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 विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होती जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा
तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा यस्य वेदमयी वाणी यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनो यस्य ब्रह्ममयी दृष्टी सद्गुरु पातु मां सदा मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंब फलादरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखा दविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्व महं न जाने भोगतो न घडे संचिता वाचोणी भोगतो न घडे संचिता वाचोणी करावे ते मणी समाधान म्हणून या मणी मानून खेदू म्हणावा गोविंदू विळविळा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंद्य श्रीमंत श्री तुकोबरायांचा अभंग असून प्राप्त अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या संसारामध्ये आलेला दुःखाला कसं सामोरं जावं आणि कसं प्रत्युत्तर द्यावं हा मार्ग सांगतात. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करायच्या अगोदर अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे. महाराज आपल्या या सेवागिरी महाराजांच्या कृपा कटाक्षात आणि पवित्र स्थानामध्ये दर अमावस्येला होणारा हा कीर्तन महोत्सव अतिशय सुंदर वातावरणामध्ये सुंदर भक्तिमय वातावरणामध्ये दर महिन्याला होत असलेला चालू असलेला हा कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील आजची ही कीर्तनरूपी सेवा मजसारख्या अल्पानुभवी विद्यार्थ्याच्या वाटेला आलेली महाराज हे माझं मी सद्भाग्य समजतो. कारण इथे कीर्तन सेवा करायला महाराज कोणतं तरी संचित लागतं. पूर्वीच आपल्या मागच्या जन्माची कोणती तरी पुण्याई लागते महाराज आणि तेव्हा हा असा योग प्राप्त होत असतो. मी माझं सद्भाग्य समजतो महाराज अशा या सेवागिरी महाराजांच्या पवित्र अशा स्थानामध्ये ज्यांचं अख्खं आयुष्य माणसांची सेवा करण्यात गेलं समाजसेवा करण्यात गेलं अशा या पवित्र महात्म्याच्या साधूच्या या या स्थानामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली हे माझं सद्भाग्य समजतो. आणि ही कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेले आपल्या ट्रस्टचे असणारे विश्वस्त आदरणीय
संतोषजी महाराज यांच्याकडून विश्वस्त असणारे आपले अत्यंत मार्मिक असा प्रेमळ असा स्वभाव असणारे आमच्या गुरुकुलावरती, सेवासूर्य गुरुकुलमवरती, तसेच आपल्या श्री ज्ञानाय गुरुकुलावरती, म्हणजे आता आमचा आणि त्यांचा परिचय 6 वर्षापासून आहे महाराज. 7-8 वर्ष झाली. अत्यंत सर्वांना अतिशय प्रेम करणारे असे असणारे आमचे संतोष महाराज. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तसेच गायन साथ करणारे आपले मंगेश महाराज असतील, तसेच सेवागिरी महाराजांतील संस्थेतील आपले सर्व विद्यार्थी वृंद, तसेच आपले महाराज नाव विसरलो, विजय महाराज अत्यंत कोकिळेच्या आवाजाला लाजवेल. खरे महाराज अत्यंत गोड आवाज आहे. आणि अशा या कलाकारांच्या या सानिध्यामध्ये मला कीर्तन करायला मिळते, हे माझं मी सद्भाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल. हो महाराज, आजचा जो अभंग आहे या अभंगातून महाराज काय सांगतात? भोग तोण घडे संचिता वाचोणी करावे ते म्हणी समाधान. महाराज सांगतात आपल्या वाट्याला जे भोग येतात म्हणजे काय येतं? दुःख येतं. काय महाराज येतं? आपल्या वाट्याला काय येतं? संसारामध्ये राहत असताना आपल्या वाट्याला दुःख येतं. ते दुःख निवारण कसं करावं? भोग तो न घडे संचिता वाचोणी करावे ते म्हणी समाधान. मनामध्ये काय असावं महाराज? समाधान असावं. म्हणवणी म्हणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. महाराज सांगतात दुःख किती वाट्याला आलं तरी मनाला दुःख वाटू घ्यायचं नाही, मनाला दुःख द्यायचं. म्हणवणी म्हणी मानू नये खेदू. आणि त्या दुःखामध्ये काय करा? म्हणावा गोविंदू. काय करा? त्या भगवंताचं नामस्मरण करा. ते दुःख वाट्याला आल्यानंतर आपल्या प्रारब्धामुळे, आपल्या संचितामुळे ते दुःख आपल्या वाट्याला येतं महाराज. त्यामुळे रुसायचं कारण नाही. आणिक रुसावे न लगे बहुत आपुल्या संचिता वाचोनिया. म्हणवणी म्हणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आणि महाराज लाच्या चरणात सांगतात तुका म्हणे भार घातलियावरी होईन कैवारी नारायण. आणि या सर्व दुःखाचा भार, सर्व सुखदुःखांचा भार महाराज या देवावर टाकला तर तो काय करतो? निवारण करतो. तुका म्हणे भार घातलियावरी आणि होईन कैवारी नारायण. म्हणोनी म्हणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल. हो महाराज, संसारामध्ये राहत असताना, या मृत्यूलोकामध्ये राहत असताना महाराज प्रत्येकाला दुःख आहे. काय महाराज? प्रत्येकाला काय आहे? दुःख. जो देखे सो दुखया बाबा सुखया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे. महाराज सांगतात, कबीर महाराज सांगतात जो देखे सो दुखया बाबा सुखिया कोई नाही रे. महाराज सांगतात जो तो दुःखाने, महाराज तुम्ही बारक्याने विचार केला ना महाराज, तर आपल्याला जे मृत्यूलोकामध्ये, या मृत्यूलोकामध्ये जो जन्म घ्यावा लागलाय महाराज, आपल्या जन्म घ्यावा लागलाय. कशामुळे घ्यावा लागलाय? मागच्या जन्मीचं जे आपलं कर्म आहे ते कर्म भोगण्याकरता आणि ते कर्म फेडण्याकरता आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी नित्यपाठामध्ये सांगतात. काय सांगतात? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. दुःखाचे कारण जन्म घ्यावा, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. महाराज काय सांगतात? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. महाराज सांगतात आपण बारकाव्याने जन्माचं मूळ पाहिलं तर हा जन्म महाराज, मागच्या जन्मी जे आपलं कर्म आहे ते दुःख भोगण्याकरता महाराज आपल्या जन्म मिळाला आहे.
काय दुःख भोगण्याकरता आपल्या जन्म मिळाला आहे. म्हणून आपण ते दुःख भोगत असताना मनामध्ये काय असलं पाहिजे महाराज? काय असलं पाहिजे? मनामध्ये संयम असला पाहिजे, मनामध्ये भगवंताचं नामस्मरण पाहिजे. महाराज आता मला तुम्ही सांगा, मातामौली वर्ग आपण अत्यंत फार कमी संख्येमध्ये उपस्थित आहात, पण सगळ्यांनी बारकाईने ऐका. आपण सर्व गुरुकुलातील विद्यार्थी आहेत. अत्यंत आपण कमी वेळामध्ये अत्यंत सुंदर चिंतन मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहे महाराज. अत्यंत लक्ष देऊन ऐका. ऐका, मला सांगा तुम्ही इथे आलाय कशा करता आलाय हो? कशा करता आलाय? तुम्हाला काहीतरी मिळावं. काय मिळावं? आपल्या घरामध्ये सुख यावं, शांती यावी, समाधान यावं म्हणून आपण इथे सेवागिरी महाराजांच्या या उपस्थित या पवित्र स्थानामध्ये आलेलो आहे. आपल्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. पण महाराज आपल्याला सुख मिळतंय का हो? खरं सांगा, आपल्याला सुख मिळतंय का महाराज? नाही मिळत हो सुख. आपण संसारामध्ये आहे, आपण तळ्यात मळ्यात आहे. कुठे महाराज? एक पाय तळ्यात आणि एक पाय आपण निम्म संसारामध्ये आहे आणि निम्म परमार्थामध्ये आहे. इथेच आपली महाराज गोष्ट चुकतंय कुठेतरी महाराज. कारण जर त्या भगवंताला महाराज प्राप्त करायचं असेल ना, तर महाराज पूर्ण भार त्या देवावर टाकावा लागतो. काय करावं लागतो? पूर्ण आपलं अंतकरणापासून भावनेनं जर त्या भगवंताला हाक मारली तर तो भगवंत येतो महाराज. पण महाराज आपण तसं करत, कारण की संसार आपल्याला गोड वाटतो. काय वाटतो? असताना कसा आहे? कडू आहे, पण गोड वाटतो. म्हणून आपण काय करतो? परमार्थात थोडं येतो आणि संसारामध्ये थोडं जातो. पण पूर्ण लक्ष आपलं संसाराकडे असतं. तुम्ही कशा करता आलाय महाराज? तर तुम्ही आलाय कशा करता? सुखा करता आलाय. पण आपण चुकतंय कुठं आपलं महाराज? आपल्याला पाहिजे सुख, पण दुःख वाटायला येते. महाराज खरं सांगू का, आपल्याला जायचं आहे किराणा मालाच्या दुकानात. कुठं जायचं आहे महाराज? आपल्याला जायचं आहे कुठं जायचं आहे महाराज? किराणा मालाच्या दुकानात जायचं आहे. पण आपण कुठे जातोय माहिती आहे का? चपलांच्या दुकानात. कुठे जातोय? आपण जातोय चपलांच्या दुकानात. आता मला सांगा, चपलांच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला काय मिळतील हो? चपलाच मिळतील, जोडेच मिळतील महाराज. तसं जर आपण संसाराच्या मार्गाने गेलो तर आपल्याला काय होणार आहे? जोडेच भेटणार आहेत महाराज. कारण संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चहूकडे विंगड, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. महाराज रात्रंदिवस तळमळे. रात्रंदिवस आपण कष्ट करतोय, पळतोय, पण आपल्या वाट्याला सुख नाही. तर ते सुख कुठे आहे महाराज? भगवंताच्या नामस्मरणात सुख आहे महाराज. कुठे आहे? संतांनी आपल्याला सांगितलं. काय सांगितलं? त्या भगवंताचं नामस्मरण करा. पण आपण संतांनी सांगितलेल्या मार्गानं जात आमचे महाराज कीर्तनामध्ये एक वाक्य सांगतात महाराज. गुरुवर्य सुरेशजी महाराज सोळ महाराज आमचे कीर्तनामध्ये एक वाक्य सांगतात. ते कीर्तनात सांगताना असे सांगतात, घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. काय म्हणतात महाराज? घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं. घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत कीर्तनकाराचं ऐकावं. बरोबर आहे ना महाराज? हां, कीर्तन संपेपर्यंत कीर्तनकारांचं ऐकावं. पण महाराज सांगतात मरेपर्यंत सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांचं ऐकावं. विठ्ठल विठ्ठल महाराज सद्गुरू सेवागिरी महाराजांचं ऐकावं. आपल्या शेवटचा श्वास हा माऊली ज्ञानोबारायांचा ऐकण्यात व्हावा महाराज. आपला शेवटचा श्वास हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ऐकण्यात व्हावा. आपला शेवटचा श्वास महाराज आपला सेवागिरी बाबांचा ऐकण्यात व्हावा. तर जन्माचं सार्थक आहे महाराज. पण आपण नाही ऐकतो.
आपण संतांनी सांगितलेल्या मार्गानं जात नाही. अत्यंत सुलभ मार्ग सांगा. सोपेवर म्हा सांगितले संती. महाराज सोपेवरनं आपल्याला सांगितलंय, पण आपल्या ते कळायला अजून किती सोपं करून सांगावं महाराज. अत्यंत सुलभ मार्ग सांगितलाय महाराज आपल्याला, पण आपल्याला कळत आपल्याला हा देह मिळालाय महाराज. आपल्याला हा देह कळत मिळालाय, पण कळाला नाही महाराज. महाराज या जन्मात आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. संतांनी सांगितलं तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. जर आपण संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलो महाराज, तर आपल्याला गुंता कुठेच मिळणार नाही. पण महाराज आपल्याला या भगवंताचं नामस्मरामुळे हे तर कळालंच नाही, पण महाराज आपल्याला असा अनमोल देह मिळालाय, तो सुद्धा आपल्याला कळाला नाही. अत्यंत अनमोल देह मिळालाय महाराज. तुम्हाला दृष्टांत सांगतो महाराज, मी तुम्हाला पटेल. आपल्याला देह मिळालाय, पण आपण घालवतोय कुठे? एक दृष्टांत सांगतो महाराज. विठ्ठल 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 महाराज ऐका, मला काय सांगायचंय. आपल्याला देह मिळालाय, पण आपल्याला कळाला नाही महाराज. एक लाकूड तोड्या होता महाराज. कोण होता? विद्यार्थी. लक्ष आहे का? कोण होता? एक लाकूड तोड्या होता आणि लाकडं तोडायचा. काय करायचं? लाकूड तोड्या होत्या म्हटल्यानंतर त्याचा व्यवसाय होता. लाकडं तोडायची, वाळवायची आणि त्या वाळलेल्या लाकडांचा कोळसा करायचा. काय करायचा महाराज? आणि तो कोळसा करून बाजारामध्ये विकायचा. आणि जो काही पैसा येईल, जे काही पैसे मिळतील, त्यातून आपला प्रपंच चालवायचा, आपलं घर चालवायचं. असं ह्या लाकूड तोड्याचं चाललं होतं महाराज. एक दिवस काय होतं महाराज, त्या नगरीचा राजा शिकारी करता निघाला होता. आणि शिकारीला गेल्यानंतर त्याने एका पक्षाला निशाणा लावला होता. अत्यंत स्तब्ध उभा होता. आणि स्तब्ध उभा असताना महाराज आता काही क्षणामध्ये सरकण बाण सोडणारे आणि पक्षी मरण पावणारे महाराज. त्या प्रसंगाला महाराज राजाचा अत्यंत नेम त्या पक्षावर होता. आणि नेम असताना राजाचं सर्व लक्ष वरती होतं. आणि महाराज दुर्दैवानं राजाचा खाली पाय होता. त्या पायावर दंश करण्यासाठी सापाने नेम धरला होता. साप पाय खाली होता. जसा बाण हलणार तसा साप खाली दंश मारणार. काही क्षणामध्ये राजा गतप्राण होणार होता महाराज. आणि गतप्राण झाल्यानंतर महाराज त्या लाकूड तोड्याने काय केलं महाराज, तर राजाला ढकललं. मागणं काय केलं? धक्का मारला. आणि धक्का मारल्यानंतर राजाचा नियम चुकला. आणि महाराज दंश, जो सापाने दंश मारणार होता, तो दंश सुद्धा चुकला महाराज. आणि खाली पडल्यानंतर राजाला बघितलं तर साप जाताना दिसला महाराज. आणि राजाला कळलं की आपल्याला काय करणं होता? साप दंश करणं होता. काही क्षणामध्ये आपण गतप्राण होणार होतो, आपण मरणार होतो. आणि असं राजाला कळल्यानंतर तो लाकूड तोड्याकडे गेला. लाकूड तोड्याला हात जोडले आणि सांगितलं, तुझ्यामुळे माझा आज प्राण वाचलाय. काय वाचलाय? प्राण वाचलाय. काहीतरी माग. तो म्हणाला, मी एक सामान्य मनुष्य आहे, मी लोभी नाही, मला काही नको महाराज. माझ्या हातून एका सज्जन राजाचा प्राण वाचलाय, हे माझं मी सद्भाग्य समजतो महाराज. मला तुमचा प्राण वाचला, हेच खूप माझ्यासाठी खूप आहे. असं म्हटल्यानंतर राजा म्हणाला, शेवटी राजा आहे महाराज, राजा आहे, राजा प्रसन्न झालाय. म्हटल्यानंतर राजा म्हणाला, काहीतरी द्यावं लागेल तुला, काहीतरी मागावंच लागेल. त्या प्रसंगाला त्या लाकूड तोड्याने काही मागितलं नाही, पण राजाने प्रसन्न होऊन त्या लाकूड तोड्याला 10 एकर चंदनाची बाग दिली. काय दिली महाराज? 10 एकर चंदनाची बाग दिली. ते पण प्युअर चंदन महाराज. जुनाट असलेली एक 10 एकर चंदनाची बाग दिली. आता महाराज हा सामान्य मनुष्य होता, मला चंदन म्हणजे काय माहिती. राजाला बाग दिली आणि म्हणला, जा काय करायची ते कर.
काही दिवसानंतर महाराज काही काळ निघून गेला आणि निघून गेल्यानंतर राजा पुन्हा एकदा त्या नगरीची प्रदक्षिणा करायला गेला आणि प्रदक्षिणा करत असताना त्याला वाटलं मागच्या वेळी ज्या लाकूड तोड्याने आपला जीव वाचवला तो लाकूड तोड्या काय करतोय. आता तो लाकूड तोड्या फार श्रीमंत झाला असेल, त्याचा बंगला बांधलेला असेल असं त्या कुणाला वाटलं महाराज. कुणाला वाटलं? राजाला वाटलं. पण ऐका, राजा नगरीची प्रदक्षिणा करायला गेल्यानंतर महाराज लाकूड तोड्यात त्याचं काम करत होता. लाकूड तोड्या काय करत होता? लाकडं जाळायचा, कोळसे करायचा आणि विकायचा. आहे ती परिस्थिती होती महाराज. काही सुद्धा बदल झालेला नव्हता. आणि असं झाल्यानंतर राजा आश्चर्यचकित झाला. राजा त्या लाकूड तोड्यापाशी गेला. लाकूड तोड्याला विचारलं, का रे बाबा, तुला 10 एकर चंदनाची बाग दिली. काय दिली? चंदनाची 10 एकर बाग दिली. तरी पण तू आहे त्या परिस्थितीमध्ये कसा काय आहेस? त्यावेळी तो म्हणाला, राजे महाराज, तुम्ही 10 एकर चंदनाची बाग दिली मला, पण माझं मी काम काय थांबवलेलं नाही. तो काय करायचा हो? चंदनाची लाकडं तोडायचा, वाळवायचा आणि चंदनाची लाकडं जाळायचा. आणि चंदनाच्या लाकडाचं काय करायचं हो? कोळसा करायचा, कोळसा, आणि 10 रुपये किलोनं विकायचा. चंदनाच्या लाकडाचा काय करायचा? कोळसा करायचा आणि 10 रुपये किलोनं विकायचा. महाराज काही काळानंतर चंदनाची बाग संपली. महाराज राजानं विचारलं, अरे बाबा, 10 एकर चंदनाची बाग दिली होती तुला, 10 एकर, आता किती शिल्लक राहिली या? तो लाकूड तोड्या म्हणाला, आता काही शिल्लक राहिलं नाही, फक्त एवढा तुकडा राहिलाय. लाकडाचा एवढा तुकडा राहिलाय, एवढाच राहिलाय शिल्लक, बाकी सगळं जाऊन टाकलं आणि इकून टाकलं. त्यावेळेस तो राजा म्हणाला, इकडे ये. राजानं घेतलं, बोलवलं, तुकडा घेऊन तो लाकूड तोड्या जवळ आला आणि राजा म्हटला, हा तुकडा घे, लाकडाचा तुकडा घे आणि बाजारामध्ये जा आणि त्या लाकडाचा काय काढ? भाव काढ. काय काढ महाराज? भाव काढ. आणि तो लाकूड तोड्या गेला महाराज बाजारामध्ये. लाकूड तोड्या बाजारात गेल्यानंतर त्याने चंदन दाखवलं. त्या चंदन पारखीला चंदन बघितल्यानंतर महाराज तो चंदन पारखी म्हणाला, महाराज, असं एवढं प्युअर चंदन तुम्ही कुठनं आणलंय महाराज? कुणा म्हणला? लाकूड तोड्याला म्हणाला, असं एवढं प्युअर चंदन कुठेच भेटत नाही, कुठनं आणलं? अजून तुमच्याकडे चंदन शिल्लक आहे का? त्यावेळेस लाकूड तोड्या म्हणला, आता शिल्लक काहीच नाही, एवढाच तुकडा शिल्लक. लाकूड तोड्या म्हणाला, याची किंमत किती द्याल तेवढं सांगा. आता लाकूड तोड्याला किंमत विचारल्यानंतर तो पारखी म्हणाला, या चंदनाची तुला 1 लाख रुपये दिले. किती? या चंदनाची तुला किती मिळतील? 1 लाख रुपये मिळतील. महाराज तो लाकूड तोड्या आश्चर्यचकित झाला. पुन्हा राजाकडे आला. राजाला म्हणाला, राजेसाहेब, हे जर मला तुम्ही अगोदर सांगितलं असतं तर आता मी तुम्हाला झोपडीमध्ये दिसलो नसतो. मला सांगा, दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. तात्पर्य ऐका. मला सांगा, त्या लाकूड तोड्याला चंदनाची बाग मिळाली, पण कळाली का हो? कळाली का महाराज? आता हे दृष्टांत मी लाकूड तोड्यासाठी सांगितलेलं नाही, हा दृष्टांत आपल्याकरता आहे महाराज. आपल्याला पण देवाने देह दिला, अत्यंत अनमोल असा देह दिला, पण महाराज आपल्या देह का आला? निम्यांचा ह्याच्यामध्ये गेलाय, निम्यांचा याच्यामध्ये गेलाय, निम्यांचा झोपण्यामध्ये गेलाय महाराज. पण अत्यंत अनमोल असा देह महाराज आपल्याला कळायला नाही. म्हणून हा अत्यंत देह, अनमोल असलेला देह आपल्याला कळायला पाहिजे, पण आपल्या महाराज कळाला नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज, आपल्याला या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर जीवन कळालं पाहिजे. ह्या जीवनाचं सार्थक काय आहे, कशामध्ये आहे, या जीवनाचं गंतव्य कशात आहे, ह्या जीवनाचं पूर्णत्व कशात आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या जीवनाचं सार्थक एकामध्येच आहे. कशामध्ये आहे?
विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक देख रे विठ्ठलची एक देख रे विठ्ठलची एक तुका म्हणे जन्म आले जे सारथ विठ्ठलाची एक देखिला विठ्ठलाची एक देखिला तुका म्हणे जन्म आल्याचे सारथ विठ्ठलाची एक देख रे विठ्ठलची एक तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखाईला विठ्ठलाची एक देखीला विठ्ठलाची एक देखाईला तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक देखलिया महाराज तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. महाराज जन्माला आल्यानंतर आपण किती धन मिळवलं याला किंमत, किती पैसा मिळवला, किती संपत्ती मिळवली याला महाराज किंमत, ती तुमच्या संसारामध्ये किंमत असेल पण परमार्थामध्ये धन, या धनाला किंमत नाही आहे महाराज, शून्य किंमत आहे महाराज. जर तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, धनदौलत आहे, पण तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नाव नसेल तर त्या पैशाला आणि संपत्तीला काही अर्थ, काय थोरपण जाळावे ते महाराज. त्या मोठेपणाला काही उपयोग नाही महाराज. आपल्या वाटेला दुःख येतं महाराज, संसारामध्ये दुःख येतं महाराज आपल्या वाट्याला. मग आपण काय करतो, आपण गावाकडील महिला महाराज, गावाकडील महिला बऱ्यापैकी आपल्या वाट्याला दुःख आल्यानंतर काय करतात तो, एखाद्या देवऋषीकडे जा, एखाद्या साधूकडे जा, ब्राह्मणाकडे जा. हो जाता का नाही तुम्ही महाराज, बोला की मागं जाता का नाही. आपल्या वाट्याला दुःख आल्यानंतर आपण कुणाकडे जातो, ब्राह्मणाकडे जातो, साधूकडे जातो. आणि तिथे गेल्यानंतर ते सांगतात, काय सांगतात तिथे गेल्यानंतर, जर तुम्हाला तुमचं दुःख दूर करायचं असेल तर यज्ञ करावा लागेल. काय करावं लागेल ते सांगतात, तुमच्या घरामध्ये काहीतरी पिशाच्ची योनी आहे, ती तुम्हाला त्रास करत आहे. आणि महाराज कधी पण बघा तुम्ही, प्रत्येक घरामध्ये कोण ना कोणतरी फास लावून मेलेलं असतं, कोण ना कोणतरी औषध खाऊन मेलेलं असतं, ॲक्सिडेंटने मेलेले असतात. आणि ते सांगतात हा आत्मा तुम्हाला त्रास देत आहे, मग या आत्म्याला त्रास न देवा म्हणून काय करा, तर असा यज्ञ करा. कुठे करा, पंढरपूरला जा, आळंदीला जा, काशीला जा. हो असं सांगितल्यानंतर त्या यज्ञाचे पण महाराज, त्या पूजेचे पण काही किंमती आहेत, पैशाने दर ठेवतात. दर 10,000 असेल, 20,000 असेल, 50,000 असेल महाराज, लाख रुपये असेल, असे काय आहेत पूजेचे दर आहेत. पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर महाराज पूजेचे काय आहेत दर आहेत, तसे या ब्राह्मणांचे, या साधू महात्म्यांचे काय असतात दर असतात. असा तुम्हाला यज्ञ करावा लागेल, त्यावेळेस तुमच्या घरामध्ये सुख येईल, समाधान येईल. असं म्हटल्यानंतर आपण काय करतो महाराज, जर आपली परिस्थिती नसली आणि महाराजांनी 20,000 रुपये सांगितलेले असते तर पाहुण्याकडून 10,000 रुपये घे, शेजाऱ्याकडून 5,000 रुपये घे, जावयाकडून 4,000 रुपये घे, असे आपण इकडून तिकडून काय महाराज करतो, पैसे गोळा करतो आणि महाराज तो यज्ञ करतो. आणि महाराज यज्ञ केल्यानंतर महाराज काय होतं,
त्या ब्राह्मणांच्या मंत्रामध्ये महाराज एवढी ताकद असते, एवढं सामर्थ्य असतं की काही क्षणापुरतं 1 वर्षभर आपल्या घरामध्ये अत्यंत सुख, समाधान, शांती महाराज. काय होतं? सुख, समाधान, शांती येते महाराज. पण काही काळानंतर पुन्हा मुलगा मनासारखं वागत घरामध्ये पुन्हा पहिल्यासारखं होतं महाराज. पण ऐका, एवढं यज्ञ 10,000 रुपये, 20,000 रुपये, 50,000 रुपये घालवण्यापेक्षा माझ्या माऊलींनी 700 वर्षापूर्वी महाराज हरिपाठामध्ये सांगितले. काय सांगितले? पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, वैकुंठ मार्ग सोपा, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. माऊली सांगतात, जर तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये महाराज हरिपाठ म्हटला तर महाराज असे असणारं दुःख, अशी असणारी पिशाची योनी असेल, आपले पितर असतील, ते आपल्याला त्रास देऊ शकत. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ आणि पूर्वाजा वैकुंठ मार्ग सोपा. पण महाराज एवढा सोपा मार्ग आपल्याला कळाला, आपण मोठ्या मार्गाने जातो महाराज, आपल्याला सोपा मार्ग कळत नाही महाराज. त्यामुळे आपल्या वाट्याला दुःख येतं महाराज, भोग येतात. आणि हे जर भोग वाट्याला आले, भोग तो न घडे. आपल्या वाट्याला दुःख कशामुळे येतं महाराज? कशामुळे येतो? आपण त्या संतांनी सांगितलेल्या मार्गाने जात नाही महाराज. जातो का महाराज? नाही जात महाराज. आणि त्यामुळे आपल्या पदरामध्ये दुःख पडतं महाराज. जन्माला आल्यानंतर महाराज आपल्या प्रत्येकाला जावं लागणार आहे, जावं लागतं महाराज प्रत्येकाला. या मृत्यूलोकाचंच नाव काय आहे? या लोकाचंच काय आहे नाव? मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकामध्ये प्रत्येकाला जावं लागतं महाराज. हो, या साईडचे टाळकरी जाणार आहेत, एक ना एक दिवस या साईडचे टाळकरी जाणार आहेत. तुम्ही बसलेले सर्व श्रोते वर्ग जाणार आहे. तुम्ही म्हणाल का आमच्यावर टपून बसलाय का काय? नाही नाही, पण जावं लागणार आहे महाराज. तुम्हाला जावं लागणार आहे, यांना जावं लागणार आहे. मग कीर्तनकाराला राहावं लागणार आहे का महाराज? कीर्तनकार पण एक दिवस. अहो महाराज, या लोकाचं नाव मृत्यूलोक आहे. इथे देवांना सुद्धा अवतार संपावे लागेल. इथे उरो नाही आले अवतार, इरते पामर जीव किती. महाराज या लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागणार आहेत. म्हणून संत आपल्याला जागे करतात आणि काय सांगतात? उठा जागे वारे आता, मरण करो पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवागता जन्माचा. उठा जागे वारे आता, मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवे व्यथा जन्माचा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. महाराज महाराज मला सांगा,
या मृत्यूलोक आल्यानंतर आपण मरण पावणार आहे. आता माझा या महाराजांना प्रश्न आहे. महाराज इकडे बघा. महाराज इकडे बघा. महाराजांचं लक्ष आहे का? आहे ना? ऐका, मला सांगा, तुमच्या वडिलांचं नाव काय आहे? हा महाराज जरा आवाज जरा कमी येतोय महाराजांचा. बरं, तुमच्या वडिलांचं नाव काय आहे? वसंत. वसंत यांच्या वडिलांचं नाव काय आहे? त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे? महादेव. महादेवांच्या वडिलांचं नाव काय आहे? विष्णू. विष्णू यांच्या वडिलांचं नाव काय आहे? नाही माहिती. नाही माहिती महाराज. आपल्या सगळ्यांचं असंच आहे महाराज. आपल्या सगळ्यांचं असंच आहे महाराज. आपल्याला कुणी लक्षात ठेवायला तयार नाही आहे महाराज. म्हणून महाराज आपल्याला हा देह कळाला पाहिजे. आपल्याला कशाकरता देह मिळाला आहे आणि या जीवनाचं आपल्याला महाराज आपली शेवटी महाराज कीर्ती राहावी. महाराज मेल्यानंतर महाराज कोणतरी आपलं नाव काढावं. नाव काढायचं राहून द्या. 2 शब्द गोड बोलावेत. माणसाने असं म्हणू नये बरं झालं गेला, असं माणसानं म्हणू नये. त्यामुळं माणसाने मुखामध्ये काय असावं? साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराज मुखामध्ये गोड शब्द असावे महाराज. पण महाराज काहीकांच्या शब्दामध्ये महाराज गोडवा नसतो. गोडवा नसतो महाराज काही शब्दांनी. म्हणून या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर सर्वांशी गोड बोला, सगळ्यांशी चांगलं वागा, आनंदाने वागा, देवाचं नामस्मरण करा. आणि हे असं जर केलं तर भगवंताचं महाराज नामस्मरण केलं तर हा आपल्याला जन्म काय महाराज सुटणार आहे. आपल्याला जर कर्म आपण महाराज चांगलं केलं तर आपल्या पुढचं महाराज ते कर्म भोगण्याकरता आपल्याला महाराज पुढचा जन्म घ्यावा लागणार. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तेचे झाले अंगे हरिरूप. त्या कर्म आपण जर वाईट केलं तर त्या कर्मानुसार आपल्याला पुढचा जन्म भेटतो. चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर चुकलियावर शेवटाची पाळी एका मनुष्य जन्मा, शेवटाची पाळी एका मनुष्य जन्मा, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे, फेरा पडे, याच जन्मी ओळखा करा रामा, याच जन्म ओळखा करा रामा. महाराजांनी फार गोड प्रमाणे टाळ्या वाजवा महाराजांसाठी. महाराज याची किंमत आहे ना महाराज त्यांनाच कळते. महाराज आवाजाची किंमत महाराज ज्यांना स्वराचं ज्ञान आहे त्याला जी आवाजाची किंमत कळू शकते. महाराज अत्यंत गोड अशी कलाकार मंडळी महाराज कीर्तनात असेल ना तर अत्यंत यांचं गायनच ऐकू वाटतं. कीर्तन राहिलं बाजूला पण असं गोड मधुर असं गायन ऐकायला आलं तर महाराज कीर्तन ऐकू वाटत नाही. महाराज अत्यंत मार्मिक प्रमाण दिलं महाराज.
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म महाराज. चुकली यावर चुकली यावर मग फेरा पडे. आपलं जर वर्म चुकलं तर आपल्याला त्या पुन्हा एकदा मृत्यूलोकामध्ये एक योनी लक्ष मग लागे वारा मनुष्य देहाचा महाराज. कितीतरी योनी भोगून आल्यानंतर फिरून आल्यानंतर हा आपल्याला नरदेह लाभतो महाराज. पण हा नरदेह आपल्याला लाभतो पण आपल्या महाराज कळत महाराज. हा नरदेह कळाला पाहिजे. हो नरदेह कळाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपण कोणत्याही मार्गाने घालवतो महाराज. पण भगवंत अत्यंत चतुर आहे. चतुर भगवंत आहे. त्यानं आपल्याला जन्माला घातलंय महाराज. पण जन्माला घालत असताना काही गोष्टी महाराज आपल्या हातात दिलेल्या, काही गोष्टी त्याच्या हातामध्ये. कारण महाराज जन्माला आल्यानंतर आपल्या सगळ्याच गोष्टी तर भगवंताने आपल्या हातात दिल्या असत्या तर महाराज आपण आता इथे नसतोच महाराज. इथे नसतो महाराज. बंगल्यामध्ये असतो, मोठमोठ्या गाड्यामध्ये फिरत असतो महाराज. भगवंताने अत्यंत सूक्ष्म बारकाव्याने विचार करून आपल्याला काही जे पर्याय आहेत ते आपल्या हातात दिलेले नाही. त्यामध्ये पहिला पर्याय असा आहे की ते भगवंताने आपल्या हातामध्ये दिलेले नाही. पहिला हे आहे ते म्हणजे कधी आपण कुठे जन्माला यायचं आणि कुठे मरायचं हे भगवंताने आपल्या हातात दिलेलं महाराज. हे जर आपल्या भगवंताने हातामध्ये दिलं असतं, कुठे जन्माला यायचं हे जर भगवंताने आपल्या हातात दिलं असतं तर महाराज मी महाराज धीरूभाई अंबानीच्या पोटी जन्माला आलो असतो. कुठे आलो असतो महाराज? भगवंतानं कुठे जन्माला यायचं हे आपल्या हातात दिलं असतं तर महाराज प्रत्येकानं श्रीमंती बघून महाराज जन्म घेतला. भगवंतांना कुठं मरायचं हे सांगितलेलं असतं, आपल्याला लिहून ठेवलं असतं तर महाराज आपण अगोदरच सगळं पैसा असेल, संपत्ती असेल, मुलाबाळांच्या नावावर करून सगळं व्यवस्थित करून सगळं मार्गाला लावून महाराज आपण महाराज मेलो असतो. पण भगवंताने ह्या गोष्टी आपल्याला हातामध्ये दिलेल्या नाहीत. अत्यंत चांगली गोष्ट आहे. कारण भगवंताला माहिती आहे ही जात किती वाईट मार्गाने जाऊ शकते हे भगवंताला माहिती होतं. म्हणून भगवंताने महाराज आपल्या हातात महाराज या गोष्टी दिलेल्या नाहीत. विठ्ठल विठ्ठल म्हणून या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर महाराज मरणाचे काही प्रकार पडतात. काय पडतात? मरणाचे काही प्रकार पडतात. त्या प्रकारामध्ये मरणाचे काही प्रकार पडतात. त्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे ज्या प्रकाराने देह सोडला जातो महाराज. काय केला जातो? देह सोडला जातो. त्यातला पहिला प्रकार असा आहे आत्महत्या. काय आहे? आत्महत्या. या आत्महत्येने 4 प्रकार आहेत. आत्महत्या, कालमरण, प्रारब्धाचं मरण, इच्छा मरण असे काही मरणाचे महाराज प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार सांगितला. कोणता प्रकार महाराज सांगितला? आत्महत्या. महाराज ह्या अनमोला देह मिळाल्यानंतर महाराज आत्महत्येचा विचार आपल्या मनामध्ये येता कामा नये. कारण आत्महत्या करणाऱ्या मनुष्याला महाराज कुठेच जागा मिळत नाही हो. भरती करावी लागते. त्याला कुठेच जागा मिळत नाही महाराज. त्याला वरती पण घेतलं जात नाही आणि खालती पण राहता येत. तो पिशाच्या योनीला प्राप्त होतो महाराज. म्हणून अनमोल देह मिळालाय महाराज. म्हणून तो आत्महत्या करून वाया घालवायचा. पण महाराज आपल्याला देह मिळाल्यानंतर महाराज आजकाल आपण बघतोय आत्महत्येचं प्रमाण वाढलंय. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात जर आत्महत्या केली तर जगद्गुरु तुकोबाराय फार वाईट शब्द वापरतात महाराज. कठोर शब्द वापरतात. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? एक प्रमाण सांगतो. मरण मागे तो गाढवीचे बाळ
जगद्गुरु तुकोबराय बोलतात, जो माणूस स्वतःचं मरण स्वतः ओढावून घेतो, तो माणूस, त्या माणसाला जगद्गुरु तुकोबराय गाढवीचे बाळ म्हणतात. कशाचे? गाढवाचे बाळ म्हणतात महाराज. म्हणून मरण अत्यंत वाईट आहे. पण तुम्ही बघा, आजकाल आपण बघतो महाराज, काय बघतो? तरुण मुलं बघतो. आणि तरुण मुलामध्ये महाराज आजकाल आत्महत्येचं प्रमाण वाढले. मुलींमध्ये काय महाराज वाढले? आत्महत्येचं प्रमाण वाढले. कशामुळे वाढले महाराज? का वाढले? त्याची कारणं आहेत महाराज. का वाढले? तर महाराज तरुण मुलावर इंद्रिय संयम असतो, इंद्रिय संयम राहिलेला नाही महाराज. बापू, तरुण मुलामध्ये इंद्रिय संयम राहिलेला नाही. तरुणांना सकाळची पहाट माहिती. तो इंद्रिय संयम मिळवण्यासाठी काय करावं लागतं? सकाळचं पहाटे उठावं लागतं, 5 वाजता उठावं लागतं. काय करावं लागतं? 5 वाजता उठावं, आंघोळ करावी, स्नान करावं, व्यायाम करावा, दंडक मारावे, उठाबशा काढाव्या, सूर्यनमस्कार करावे, प्राणायाम करावे, योगा करावा. आणि हे जर केलं महाराज तर इंद्रिय संयम महाराज सुटत. आपल्या मनावरती आपला कंट्रोल राहतो महाराज. हे जर केलं तर आपल्या मनावर आपला काय राहतो? कंट्रोल राहतो. पण महाराज आजकालची तरुण पिढी काय करते का? असं तुम्ही बघताय महाराज. मुंबईला आपण बघितलं, मुंबईला गेलो महाराज, मुंबईसारख्या शहरामध्ये गेलो तर तरुण मुलं महाराज किती वाजता उठतात? तो ह्यांचं उठायचं टायमिंग काय असतं महाराज माहिती आहे का? सकाळचं त्यांचं उठण्याचं टायमिंग असतं 11चं. कितीचं असतं? 11चं. शेवट 12 वाजता महाराज उठतात काय काय जण मुंबईमध्ये. हे अत्यंत चुकीचं आहे महाराज. शास्त्रामध्ये काही नियम सांगितलेत महाराज. 3 ते 4 या स्नानाला म्हणतात ऋषी स्नान. याला काय म्हणतात? ऋषी स्नान. 4 ते 5 या स्नानाला म्हणतात साधकीय स्नान. 5 ते 6 याला म्हणतात सामान्य माणसाचं स्नान. आणि 6च्या नंतर 7च्या नंतर जे स्नान होतं त्याला प्रेताची आंघोळ म्हणतात. काय म्हणतात? प्रेताची आंघोळ म्हणतात. कारण महाराज 7 नंतर जो व्यक्ती उठतो त्याला महाराज माणूस म्हणू नये. कारण की आपल्या शास्त्रामध्ये पहाटे उठावं, आंघोळ करावी, पूजा अर्चा करावी, भगवंताचं नामस्मरण करावं आणि नंतर आपल्या कामाला लागावं. पण महाराज आजकालची तरुण पिढी असं काही करत नाहीत. सकाळी पहाटे उठत नाहीत, प्राणायाम करत नाहीत, योगा करत नाहीत. म्हणून त्यांच्यामध्ये इंद्रिय संयम राहिलेला. आणि इंद्रिय संयम महाराज नसल्यामुळे पोरं आत्महत्येच्या मार्गाने जातात महाराज. कुठल्या मार्गाने जातात? आत्महत्येच्या मार्गाने जातात. मला काय सांगायचं आहे? पहिलं मरण सांगितलं मी, आत्महत्या, कालमरण, प्रारब्धाचं मरण, इच्छा मरण. आता ही झाली शरीराची मरण झाली. कशाची मरण झाली महाराज? शरीराची मरण झाली. मला परमार्थाच्या दृष्टीने जी काही 4 मरणं आहेत ती 4 मरणं तुम्हाला सांगायची आहेत. ती 4 मरणं अत्यंत महत्त्वाची आहेत महाराज. लक्ष देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल महाराज 4 मरणं सांगितली. शरीराची मरणं आपण सांगितली, पण परमार्थाच्या दृष्टीने जी 4 मरणं आहेत ती लक्ष देऊन ऐका. पहिलं मरण सांगितलं. कुणाचं मरण सांगितलं महाराज? पहिलं मरण विद्यार्थ्याचं सांगितलं. कुणाचं सांगितलं महाराज? विद्यार्थ्याचं पहिलं मरण सांगितलं. दुसरं मरण ब्राह्मणाचं सांगितलं. कुणाचं? ब्राह्मणाचं. विद्यार्थी कोपरा. मी लास्टला विचारणार आहे बरं तुला. मी कोणती मरणं सांगितली ते विचारणार आहेत. आणि जी मरणं सांगितली ती आहेच जशीच्या तशी जर मला सांगितली तर आमच्या चोपदार महाराजांकडून तुला 500 रुपये दक्षिणा. तयार आहे का महाराज? जर तू ही 4 मरणं आहे तशी सांगितली तर चोपदार महाराजांकडे किती रुपये महाराज? महाराज मी तुमचं नाव कशामुळे घेतलंय? कारण करोनाच्या काळामध्ये जरा संकटात होतो जरा पैशाच्या बाबतीत, त्यामुळे तुमचं नाव घेतलंय. तयार आहात ना तुम्ही? टाळ्या वाजवा एक त्यांच्यासाठी. अत्यंत महाराज सात्विक महाराज, चोपदार महाराज, एकदम असे बलदंड असणारे आपले दोन्ही चोपदार महाराज
अत्यंत बघितल्यानंतर समाधान वाटतं महाराज. हां, जर ही 4 वाक्य जर मला आहे तशीच सांगितली किंवा हे 4 जे मुद्दे आहेत तसे सांगितले तर आमच्या चोपदार महाराजकडून 500 रुपये घेऊन जायचे. ऐका, पहिला मुद्दा मांडला. कोणता मुद्दा मांडला? पहिलं मरण मांडलं ते विद्यार्थ्याचं मरण, दुसरं ब्राह्मणाचं मरण, तिसरं आहे ते वारकऱ्याचं मरण आणि चौथं आहे साधकाचं मरण. 4 मरण. आता पहिलं मरण कोणतं सांगितलं? कोणतं सांगितलं? विद्यार्थ्याचं मरण. आता मला सांगा, म्हणजे विद्यार्थ्याचं मरण कशामध्ये आहे? जिवंत असून त्या विद्यार्थ्याचं मरण कशामध्ये आहे? तर ऐका, जो विद्यार्थी 25च्या आतमध्ये आहे. कितीच्या आतमध्ये? जो विद्यार्थी 25च्या आतमध्ये आहे त्या विद्यार्थ्याकरता सांगितले, जो विद्यार्थी 25च्या आतमध्ये आहे त्या विद्यार्थ्याने फक्त आणि फक्त त्या वयामध्ये काय करावं? अभ्यास करावा, पाठांतर करावं, रियाज करावा. मग त्या अभ्यास कोणताही असू द्या, शालेय अभ्यास असू द्या, वारकरी अभ्यास असू द्या, पाठांतराचा अभ्यास असू द्या, कोणताही अभ्यास असू द्या, 25 पर्यंत महाराज काय करावं? अभ्यास करावा. जर तो विद्यार्थी 25च्या आतमध्ये असला आणि तो विद्यार्थी अभ्यास करत नसेल, अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या विषयाकडे वळत असेल तर तेच त्या विद्यार्थ्याचं काय आहे? मरण आहे. आजकाल आपण बघतोय महाराज, जे 25च्या आतमधले तरुण आहेत ते महाराज कोणत्या मार्गाने? आता आपण प्रत्येकाच्या घरामध्ये आपण बघतोय, प्रत्येकाच्या घरामध्ये काय आहे? काय आहे? आवाज आहे ना मागणं? हा, मोठ्यानं बोला जरा. हा, मोबाईल प्रत्येकाकडे, तरुणाकडे प्रत्येकाकडे काय महाराज? मोबाईल आहे. तासोन तास महाराज त्या तरुणाचा वेळ कशात चाललाय हो? व्हॉट्सअपवर चाललाय महाराज, इंस्टाग्रामवर चाललाय, फेसबुकवर चाललाय. पण महाराज आमचे मार्मिक म्हणतात, सुरेश महाराज आमचे गुरुवर्य महाराज अत्यंत फार एक कठोर शब्द वापरतात महाराज. तरुण मुलांना महाराज म्हणतात, जो विद्यार्थी रात्रंदिवस व्हॉट्सअपवर चॅटिंग करतो, काय करतो? रात्रंदिवस जो मुलगा व्हॉट्सअपवर चॅटिंग करतो, वयात आल्यानंतर त्या मुलाला स्थळ चाटा मारतात. काय करतात? लग्नाचे ज्यावेळेस वय येतं महाराज, लग्नाचं वय येतं त्यावेळेस मुलगी द्या कोण तयार? स्थळ चाटा मारतात महाराज. आयुष्यभर ज्या वयामध्ये अभ्यास करायचा होता त्या वयामध्ये काय केली? चॅटिंग केली. मग काय महाराज, कोणी मुलगी द्या तयार नाही होत, कारण की मुलाचं सगळं बॅकग्राऊंड बघितलं जातं. काय करतो, काय करत नाही, किती कमवतो, हे सगळं बघितलं जातं महाराज. पण मुलगा महाराज काही सुद्धा करत, सगळा वेळ कशामध्ये घालवलेला असतो? मोबाईलमध्ये घालवला असतो. माझं गुरुकुळातील, आता मी पण विद्यार्थीच आहे महाराज, माझा सांगण्याचा ना अधिकार नाही, पण गुरुबंधू या नात्याने सांगतो महाराज, जोपर्यंत आपण 25मध्ये आहे, 25 पर्यंत आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये महाराज फक्त काय केला पाहिजे? महाराज विद्यार्थी काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे. आणि हे जर आपण केलं नाही तर तेच आपलं काय आहे? मरण आहे. विद्यार्थ्याचं मरण हे सांगितलंय. आता हे झालं विद्यार्थ्याचं मरण. कुठलं सांगितलं? हे झालं विद्यार्थ्याचं मरण सांगितलं. आता दुसरं मरण महाराज कोणतं सांगितलं? ब्राह्मणाचं मरण सांगितलं. आता ब्राह्मणाचं मरण कशामध्ये? तर ऐका, ब्राह्मणाचं, जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाने काय करावं? सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्नान करावं, पूजा अर्चा करावी आणि पूजा अर्चा झाल्यानंतर एक आसन टाकावं. आसनावर बसल्यानंतर आपले जे काही पवित्र मंत्र आहेत त्या मंत्रांचं उच्चारण करावं. काय करावं? उच्चारण करावं, मंत्रांचं पठण करावं आणि आहाराचं पावित्र्य सांभाळावं. आहाराचं पावित्र्य सांभाळावं. शास्त्रामध्ये सांगितले आहाराला फार महत्त्व आहे महाराज. आपल्या जीवनामध्ये आहाराला फार महत्त्व आहे. पण महाराज आपण आहार आज योग्य घेत, कलियुगामध्ये महाराज आहार शुद्ध राहिलेला नाही महाराज. त्यामुळे काय झालं माहिती आहे का? आहारामुळे रोग वाढलेत. या बाहेरच्या खाण्यामुळे महाराज काय झालेत? कलियुगामध्ये
रोग वाढलेत. कशामुळे? बाहेरचं खाण्यामुळे. संत महात्म्यांनी सांगितलं युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. महाराज आपल्या शरीरामध्ये महाराज काही इंद्रिय आहेत आणि आपण जे खातो, काय म्हणतात महाराज, आपण जे खातो त्याप्रमाणे आपली बुद्धी काम करते. तुम्हाला विश्वास आहे का महाराज? आपण जे खातो त्या पद्धतीने आपली बुद्धी महाराज काम करते. तुम्हाला विश्वास नाही? तुम्ही म्हणाल की आपण जे खातो त्याप्रमाणे आपली बुद्धी कशी काय काम करेल? तुम्ही आज पण पहा महाराज, जे साधू महात्मे असतात, जे संत महात्मे असतात किंवा जे पवित्र असतात, ते संत महात्मे बाहेर गेल्यानंतर महाराज कुठे पाणीसुद्धा घेत, कुठे आहार घेत. काय याचं कारण काय महाराज? कारण जसे आपण अन्न खातो तशी आपली बुद्धी काम करते. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, पटण्यासाठी एक दृष्टांत सांगतो, लक्ष देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल ऐका. आपण जो आहार खातो तशी आपली बुद्धी काम करते. तुम्हाला दृष्टांत सांगून जातो. एक वारकरी होता. कोण होता महाराज? एक वारकरी होता. अत्यंत पिढ्याना पिढी चालत असलेली परंपरा, अत्यंत जुना वारकरी होता. आणि तो जुना वारकरी, आणि एके दिवशी काय झालं, एक चोर होता. तो अत्यंत चोरी करायचा, दररोज चोरी करायचा. त्याचा एकच व्यवसाय, दररोज चोरी करायची. दररोज वेगवेगळं घर बघायचं, चोरी करायची आणि घरी यायचं आणि तिची धन संपत्ती आपल्या बायकोजवळ द्यायची. एक दिवशी काय झालं महाराज, त्या चोराच्या मनामध्ये असं आलं की आज आपण कोणाला तरी आपण घरी जेवण करण्याकरता बोलवूया. म्हणून त्यानं काय केलं, आता जेवण करायला बोलवायचं आहे तर आपण कुणाला बोलवतो? वारकऱ्याला बोलवतो, एखाद्या साधू महात्म्याला बोलवतो, साधू पुरुषाला बोलवतो, मोठे मोठ्या माणसांना बोलवतो. का कुणी असं तुम्ही असं कधी बघितलं आहे का, आपण आमदाराला जेवायला बोलावलं आहे, खासदाराला जेवायला बोलावलं आहे, असं बघितलं आहे का? आपल्याला काय वाटतं, आपल्या एखादा वारकरी जेवायला यावा, आपण काय द्यावी, एखाद्या ठिकाणी पंगती द्या. आपण सेवागिरी महाराजांच्या ह्या उपासन स्थानामध्ये आपण पंक्ती देतो महाराज. आपल्याला काय वाटतं, काही अन्न वारकऱ्यांच्या मुखामध्ये जावं आणि आपल्याला काय व्हावं, पुण्य प्राप्त व्हावं. तसं त्या चोराला वाटलं. कुणाला वाटलं महाराज? चोराला वाटलं. चोराला काय वाटलं, आपण साधू महात्म्याला जेवण घालावं. आणि असं झाल्यानंतर भल्या पहाटे उठला, बायकोला म्हणाला, आज आपल्या घरी एखादा तरी वारकरी किंवा साधू महात्मा जेवण केलं पाहिजे. एखादा महात्मा आपल्या घरी येऊ दे आणि त्याला आपण काय करू, भोजन घालूया. आता किती मोठा चोर असला महाराज, किती दुष्ट असला, पापी असला, तरी महाराज एक दिवस त्याच्या मनामध्ये चांगली सद्भावना आल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि त्या चोराच्या मनामध्ये सुद्धा हेच आलं की एखाद्या वारकऱ्याला जेवण घालावं. त्या वारकऱ्यानं काय केलं, त्या चोरानं काय केलं, त्या वारकऱ्याला बोलावलं. आता त्या वारकऱ्याला बोलावल्यानंतर हा अत्यंत कडक वारकरी महाराज, पिढ्याने पिढी चालू असलेले वारी आणि वंश परंपरा दासमी अंकिता, आता परंपरेने चालू असलेला तो अत्यंत श्रद्धावान निष्ठावान वारकरी होता महाराज. तो घरी आला. कुणाच्या घरी आला? कुणाच्या घरी आला महाराज? ऐकाय आलं नाही? हा, आता ऐकाय आलं. हां, चोराच्या घरी आला. आणि चोराच्या घरी आल्यानंतर महाराज, आता चोराचं घर येऊ, चोराच्या बायकोने ताट तयार केलं. ताट तयार केलं कुणासाठी? वारकऱ्यासाठी ताट केलं. आणि आता चोराच्या घरचं आता म्हटल्यानंतर सगळं चोरीचंच सामान हो. आता चोरीचं सामान आहे म्हटल्यानंतर वारकऱ्याला जेवण वाढलं आणि जेवणाचं ताट वारकऱ्या पुढं ठेवलं आणि ताटामध्ये वारकऱ्याने बघितलं महाराज, तर काय होतं महाराज? सोन्याचं ताट. कशाचं ताट? सोन्याचं. चांदीचा चमचा. चमचा कशाचा महाराज? वाटी सोन्याची, चांदीचा चमचा, ताट चमचेचं. आणि असं बघितल्यानंतर महाराज पदार्थ पण फार चांगले होते. गुलाबजाम, श्री बालाजीचा बेत. सरळ सांगायचं झालं काय,
श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, असं श्री बालाजीचा बेत असणारा. आणि बघितलं ताट महाराज, त्या वारकऱ्याला मोह थांबला नाही हो वारकऱ्याचा. अत्यंत पोट भरून जेवण केलं, पोट भरून महाराज जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर त्या चोराची बायको आतमध्ये गेली. ते काही सामान ठेवलं होतं वाढायचं, ते ठेवण्याकरता आत गेली. वारकऱ्याचं जेवण हात धुतला ताटामध्ये. आता हातमध्ये ताट धुतला, ताटामध्ये हात धुतल्यानंतर काय झालं महाराज, शेवटी ती बायको आतमध्ये गेल्यानंतर, चोराची बायको आतमध्ये गेल्यानंतर त्या वारकऱ्याच्या मनामध्ये असं आलं, आपल्यापुढे काय आहे, सोन्याचं ताट आहे. काय आहे, सोन्याची वाटी, चांदीचा चमचा आहे. तर त्या वारकऱ्याच्या मनामध्ये काय आलं, आपण ही वाटी काय करावी, चोरावी. त्या वारकऱ्याने काय केलं महाराज, कुणाच्या नकळत ती सोन्याची वाटी महाराज कुठे घातली, खिशामध्ये घातली. मला ऐका, खिशामध्ये घातली. आणि तो वारकरी आपल्या मार्गाने गेला वारकरी निघून. आणि काही काळानंतर ज्यावेळेस त्या अन्नाची शक्ती संपत गेली महाराज, अन्न पचन झालं अन्नाचं, त्या काही काळानंतर त्या वारकऱ्याला थांबल्यानंतर कळालं की आपण काय केल्या, चोरी केल्या. वारकऱ्याला पश्चाताप झाला, केवढा मी निष्ठावान वारकरी, आतापर्यंत कधी चोरी केली, परपैशाला कधी हात लावलेला, आणि हे माझ्याकडून एवढं मोठं पाप कसं काय घडलं. असं झाल्यानंतर वारकऱ्याला फार दुःख झालं. माझ्या हातून ही सोन्याची वाटी, मी चोरायचा मोह, माझ्या मनामध्ये कधी चोरीची भावना आलेली नाही. मग आता हे कसं काय झालं. मग वारकरी पुन्हा गेला. कुठे गेला महाराज, चोराच्या घरी गेला. आणि चोराच्या घरी गेल्यानंतर त्या चोराच्या बायकोला विचारलं, ताई मला खरं सांगा, तुमचे पतिराज काय करता, तू आता काय करत असणार. आता ते चोराचीच बायको म्हणल्यानंतर त्या माता माऊलीनं खरं सांगितलं. त्या वारकऱ्याच्या बायकोने सांगितलं, माझे पतिराज, त्या चोराच्या बायकोने सांगितले, माझे पतिराज दररोज चोरी करतात, आणि चोरी करून जे काही संपत्ती येते त्या संपत्तीमधूनच आमचा प्रपंच चालतो. आणि हे लक्षात आल्यानंतर वारकऱ्याची टूप पेटली. त्याची बुद्धी काम करायला लागली. आपण चोराच्या घरचं अन्न खाल्लं, त्यामुळे आपली बुद्धी चोरायची त्या मार्गाने गेली, आणि आपल्या मनात काय चोरायची भावना उत्पन्न झाली. मला सांगायचं काय महाराज, मी काय सांगत होतो, युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार. मला सांगायचंय, जसं आपण अन्न खातो तशी आपली बुद्धी काम करते. म्हणून तुम्हाला माता माऊली वर्गाला माझं एक सांगणं आहे, तुम्ही ज्या वेळेस स्वयंपाक करता, काय करता, ज्यावेळेस स्वयंपाक करता त्यावेळेस महाराज तुमच्या मुखामध्ये काय पाहिजे, भगवंताचं नाम पाहिजे. आणि हे जर भगवंताचं नाम तुम्ही घेतलं तर काय होणार आहे हो, काय होईल, जे आपण अन्न करतोय ते अन्न सात्विक होणार आहे. आणि ते सात्विक झालेलं अन्न महाराज आपल्या घरची सर्व माणसे खाणार आहेत. कुटुंबातील सर्व आपले पतिराज असतील, आपले भाव असतील, आपले मुलगा असेल, मुलगी असेल, हे सगळं सगळेजण खाणार आहेत. आणि त्याप्रमाणे त्यांची बुद्धी सात्विक राहणार आहे. त्यांची बुद्धी वाईट मार्गाने जाऊ शकत, चांगल्या मार्गाने जाणार आहे. म्हणून तुम्हाला एक सांगणं आहे महाराज, ते स्वयंपाक करत असताना तुम्ही काय करावं, भगवंताचं नामस्मरण करावं. माझ्या जनाबाईने भगवंताचं नामस्मरण केलं. कामामध्ये महाराज काय, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल तयासी. महाराज सांगतात, जर त्या कामामध्ये आपण बघा तुम्ही महाराज, जनाबाई जात्यावर दळण दळायची महाराज. आणि दळत असताना एवढ्या गोड ओव्या गायची महाराज, एवढ्या गोड ओव्या गायची की साक्षात पंढरीचा पांडुरंग महाराज विटेवर काय करायचा, डोलायचा, नाचायचा. एवढी त्या भजनामध्ये ताकद होती. म्हणून तुम्ही काय करा, जनाबाईसारखं काय करा महाराज, स्वयंपाक करताना कामामध्ये काय म्हणा,
जनाबाई जातेवर दहन देत असताना ओव्या गायची. काय करायची? गाल का तुम्ही माग ओव्या? हां हां, सगळ्यांनी तयार आहात ना? हां, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ऐका, अत्यंत अशी मन लावून अत्यंत भावनेने ती जनाबाई जर भगवंताचं जात्यावर दहन देत असताना ती काय करायची? ओव्या गायची. आणि ह्या ओव्या ऐकून भगवंत महाराज डोलायचा. तसं तुम्हाला माझं सांगणं आहे, जर तुम्ही स्वयंपाक करताना भगवंताचं नामस्मरण केलं तर महाराज ते अन्न पवित्र होणार आहे. मला सांगायचं काय? युक्त आहार विहार हे विषय कशामुळे निघाला महाराज? ब्राह्मणाचं मरण सांगत होतो मी. काय सांगत होतो? ब्राह्मणाने आहाराचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे. आणि आहाराचं पावित्र्य ब्राह्मण सांभाळत नसेल तर तेच त्या ब्राह्मणाचं महाराज म्हणतात ब्राह्मण आहे. ब्राह्मण आणि ढाब्यावरती जेवण ब्राह्मणाला शोभत. म्हणून ब्राह्मणाने काय करावं? युक्त आहार. ब्राह्मणाने आहाराचं पावित्र्य सांभाळावं महाराज. हे जर होत नसेल तर तेच त्या ब्राह्मणाचं मरण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिलं महाराज मरण कुठलं सांगितलं मी? कुठलं? विद्यार्थ्याचं. दुसरं ब्राह्मणाचं. तिसरं वारकऱ्याचं. तर वारकऱ्याचं मरण काय हो? वारकऱ्याचं मरण काय? रंगनाथ महाराज परभणीकर गुरुवर्य गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी म्हणायचे, ते वारकऱ्याची व्याख्या करायची. काय म्हणायचे? कोण आहे वारकरी? कसा ओळखावा वारकरी? वारकऱ्याची लक्षणं काय? त्यावेळेस ते म्हणायचे वारकऱ्याची लक्षणं ते सांगतात ज्याच्यापाशी गेल्यानंतर चिरगुटाचा सुद्धा मोह राहत नाही त्याला म्हणावं वारकरी. ज्याच्यापाशी गेल्यानंतर नुसता अहंकाराचा किंवा लोभाचा आपल्याला मोह राहतो त्याला संसारिक म्हणावं. आणि ज्याच्यापाशी गेल्यानंतर चिरगुटाचा सुद्धा मोह राहत नाही त्याला वारकरी म्हणावं. अजून ते व्याख्या करताना म्हणायचे वारकरी कसा असावा? वारकरी हा पोशाखाचा असू नये तर वारकरी हा विचाराचा असावा. कशाचा असावा? विचाराचा असावा महाराज. वारकऱ्याची व्याख्या करताना ते म्हणायचे वारकरी झालो ना आपण. वारकरी झाल्यानंतर काय करावं महाराज? वारकऱ्याने भजन करावं. काय करावं? वारकऱ्याने नित्यनेमानं महाराज भजन करावं. आणि तो वारकरी जर भजन करत नसेल तर तेच त्या वारकऱ्याचं काय आहे महाराज? वारकऱ्याने भजन करावं. कारण एक वारकरी होता महाराज, एक वारकरी होता आणि तो दररोज भजनामध्ये दररोज बसायचा. आता मला सांगा, आता याला वारकरी म्हणावं का? जो भजनामध्ये बसलाय आणि त्याला एखादा फोन आला आणि फोन आल्यानंतर तो वारकरी 5 मिनिटाकरता बाहेर जातो आणि अर्ध्या तासानं माघारी येतो, त्याला वारकरी म्हणावं का? वारकरी असा असतो महाराज, एक क्षण जरी भजनामध्ये विक्षेप झाला तरी त्या वारकऱ्याला काय वाटतं? मरण वाटतं. काय वाटतं? एक क्षण जरी त्या वारकऱ्याला भजनामध्ये विक्षेप झाला तर वारकऱ्याला काय होतं? मरण वाटतं. त्याला म्हणावा भजनी विक्षेप तेची पै मरण नवजावा क्षण एक वाया. महाराज म्हणतात वारकरी झालो ना तर भजन आपल्या हातून घडलं पाहिजे आणि वारकऱ्याच्या हातून भजन घडत नसेल
तर तेच त्या वारकऱ्याचं काय आहे? मरण आहे महाराज. आता हे झालं वारकऱ्याचं मरण. चौथं मरण कोणतं सांगितलं? साधकाचं मरण सांगितलं. काय सांगितलं महाराज? साधकाचं मरण सांगितलं. आता साधकाचं मरण सांगत असताना माऊली साधकाचं मरण सांगत असताना या शरीराच्या मरणानं माऊली फार व्यतीत होत नाहीत महाराज. पण साधकाचं मरण सांगताना माऊली म्हणतात, जो साधक, काय म्हणतात माऊली? जो साधक आपल्या मनामध्ये अहंकार ठेवतो. काय ठेवतो? अहंकार ठेवतो. त्या साधकाच्या मनामध्ये अहंकार असेल तर तेच त्या साधकाचं काय आहे? मरण आहे. महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, जया देह संबंध आतू प्रतिपदी आत्मघातू. महाराज म्हणतात, जर तो साधक मनामध्ये अहंकार ठेवत असेल तर प्रत्येक पावलागणीस तो साधक काय आहे? मरणाच्या दिशेने जातोय महाराज. कशाच्या दिशेने? अहो अहंकार ठेवायचा कशाचा हो? पण महाराज अहंकार बऱ्याच जणांना मोठा मोठा अहंकार आहे महाराज. भरपूर महाराज. प्रत्येकाला कुणाचा संपत्तीचा अहंकार आहे तर कुणाला शरीराचा अहंकार आहे. हो महाराज, प्रत्येकाला कशाचा अहंकार आहे महाराज. पण तो अहंकार काही कामाचा. अहो रावण बघा ना, रावणाचा विचार करा महाराज. केवढा मोठा पंडित होता महाराज रावण. केवढा मोठा महान पुरुष होता. पण ऐका, कशामुळे गेला हो? एकच, अहंकार. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. महाराज, जर आपल्या शरीरातून अहंकार गेला तर तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तो एवढा असणारा मोठा रावण, त्या रावणाला मरावं लागलं. एवढा मोठा होता रावण महाराज. किती महाराज घरं होती त्याकडे सोन्याची? अख्खी नगरीच सोन्याची होती महाराज. आपण विचार करू शकत. असं म्हणतात, त्या रावणाची चौकट होती ना, चौकट 21 मणाची होती. किती मणाची होती? 21. हा, 21 मणाची चौकट होती महाराज. आपल्या पुसेगाव नगरीनं 7 पिढ्यापासून खाल्ल्या तरी आपल्याला संपली नसती एवढी संपत्ती. एवढा हा रावण मोठा होता महाराज. पण त्या रावणाला जावं लागलं. कशामुळे जावं लागलं? अहंकार. आणि माऊली हेच सांगतात, जया देह संबंधातू प्रतिपदी आत्मघातू. माऊली म्हणतात, साधकाच्या मनामध्ये, साधकच नाही तर आपल्या सामान्य माणसाच्या मनामध्ये, पक्वाज असू द्या, कोणताही कलाकार असू द्या, गायक असू द्या, वादक असू द्या, आपल्याला किती मोठं ज्ञान असू द्या, पण त्या ज्ञानाचा आपल्याला अहंकार असता कामा नये. आणि तो साधक जर मनामध्ये अहंकार धरत असेल, अहंकार ठेवत असेल तर तेच त्या साधकाचं काय आहे? मरण आहे. विठ्ठल विठ्ठल हो महाराज. पहिलं मरण कोणतं सांगितलं? विद्यार्थ्याचं मरण सांगितलं. दुसरं मरण सांगितलं ब्राह्मणाचं सांगितलं. तिसरं मरण सांगितलं वारकऱ्याचं मरण सांगितलं. चौथं मरण सांगितलं साधकाचं. आणि महाराज, हे सगळं जर आपण ऐकलं नाही तर काही होईल? हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा, सरत सेवकी बा काळ बांधून येईल. सरत सेवकी बा एका जनार्दनी तुमचे काय जाईल. एका जनार्दनी आमचे का जाईल. मी आमचे का जाईल.
वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे तुमचे खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे लटके ना देखो तुम्ही वर्तमान खोटे हो लटके ना देखो आणि वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 धागड पिंगा ग अवगा धागड पिंगा ग अवगा धागड पिंगा ग अवगा धागड पिंगा ग अवघा रागड पिंगा ग सागर लिंगा ग अवघा रागड पिंगा ग दाताचं दातवान घ्या ग कोणी दाताचं दातवान घ्या ग कोणी कुंकू घ्या कोण काळ मणी कुंकू घ्या कोण काळ मणी कुंकू घ्या कोणी काळ मणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी घ्या कोणी काळमणी अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी माझ्या जय श्रीराम माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी 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 हो रे हो महाराज सांगतात आपल्याला हे कळलं नाही महाराज हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून येईल सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल महाराज महाराज सांगतात आमचं काय जाणार तुम्ही ऐकलं तर आमचं काय जाणार पण सरते शेवटी बा काळ बांधून येईल सरते एक ना एक दिवस तुम्हाला काळ बांधून येणार आहे महाराज म्हणून जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे महाराज आणि हे जर नामस्मरण केलं नाही महाराज आणि हे नामस्मरण करत नाही म्हणून आपल्या वाट्याला काय येतं महाराज भोग येतात आणि हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात भोग तो न घडे संचिता वाचोनी भोग तो न घडे संचिता वाचोनी भोगत न घडे संचेता वाचोनी भोगत न घडे संचेता वाचोनी भोग तो न घडे संचिता वाचोनी भोग तो न घडे संचिता वाचोनी भोगत न घडे संचेता वाचोनी भोगत न घडे संचेता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मन म्हणून एक मन मनी म्हणून एक करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान
भोगतो न घडे संचिता वाचोणी करावे ते म्हणे समाधान. महाराज सांगतात आपल्या वाट्याला जे भोग येतात ते आपल्या संचितानुसार येतात. महाराज तुम्हाला माहिती आहे का महाराज, ज्यावेळेस आपल्या जन्माला येतो आपण त्यावेळेस 5वीला महाराज कोण येतो? सटवी येते आणि आपल्या नशिबात काय आहे ते लिहून जाते महाराज. आणि त्यानुसार महाराज आपल्याला तसं भोगावं लागतं. जे संचितात लिहिलेलं आहे महाराज तसं घडणार आहे. भोगतो न घडे संचिता वाचोणी. आणि महाराज करावे ते म्हणी समाधान. संचिता वाचून आपल्या संचितात लिहिलं ते आपल्या भोगाला येणार आहे. आपल्याला मनामध्ये कुठलाही खेद मनवणी म्हणी मानू नये खेदू. आणि त्या दुःखामध्ये आपण काय करा, म्हणावा गोविंदू वेळोवेळा न लगे रुसावे आणिक बहुत आपुलिया संचिता वाचोनिया. महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात न लगे रुसावे. आता आपल्या वाटला जे भोग आलेत आपल्या संचितामध्ये जे लिहिलंय तसं घडतंय. मग दुसऱ्याला काय आपण त्याला जे हे ठरवतो काय ठरवतो महाराज, आपल्या वाट्याला दुःख आलं की आपण काय म्हणतो, याच्यामुळे दुःख आलं, तुझ्यामुळे दुःख आलं. आपण हे एकमेकावर ढकलतोय. हे महाराज उपयोगाचं न लगे रुसावे आणिक बहुत. त्या दुःखातून महाराज आपल्यालाच मार्ग काढायचा आहे. काय करायचं आहे, जर दुःख वाट्याला आलं आणि ह्या दुःखातून बाहेर पडायचं असेल महाराज तर संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलं पाहिजे. महाराज कुठलाही प्रश्न असू द्या, कोणतंही दुःख असू द्या महाराज, त्यातून बाहेर कसं पडायचं हे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, हे गाथ्यामध्ये सांगितलंय, हे भागवतामध्ये सांगितलंय. दुसरं काय ऐकायची गरज नाही महाराज. आपण आपली सोडवण करायची. आपली आपण महाराज सोडवण. गीतेमध्ये महाराज श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने ज्यावेळेस युद्ध चालू होतं महाराज त्यावेळी अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला. महाराज कुणाला प्रश्न केला, भगवंताला प्रश्न केला. काय प्रश्न केला, हे भगवंता माझी या संसारातून सुटका कोण करेल, मला कोण तारेल, माझे संरक्षण कोण करेल. आता महाराज अर्जुन विचारतोय कोणाला, भगवंताला विचारतोय. जो भगवंत अख्ख्या जगाचं संरक्षण करतो, ज्याच्या सत्तेनं सगळं तुझी या सत्तेने वेदासी बोलने, तुझी या सत्तेने वेदासी बोलने, वेदासी बोलने, तुझी या सत्तेने वेदासी बोलने, सूर्यासी चालने तुझी या सत्ते, सूर्यासी चालने तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडा चालने, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडा चालने. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता. महाराज वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेने हलतं असा असणारा भगवान परमात्मा अक्षरशः अख्ख्या विश्वाचं तो पालनपोषण करणारा महाराज, त्या पालनपोषण करणारे भगवान परमात्मालाच अर्जुन काय विचारतोय, प्रश्न विचारतोय. काय प्रश्न विचारतोय महाराज, की माझी सोडवणूक कोण करेल. आता हा प्रश्न ऐकल्यानंतर देवाला हसू आलं. काय आलं, आता एखाद्या चुकीच्या टायमिंगला चुकीचा प्रश्न विचारला की काय येतं महाराज, हसू येतं महाराज. हो, चुकीच्या टायमिंगला इथं असंच झालंय महाराज. चुकीच्या वेळी अर्जुनाने चुकीचा प्रश्न विचारला, भगवंता माझी सोडवणूक कोण करेल. अरे अख्खा विश्वाचा चालक मालक तुझ्या पुढे आणि तू त्याला विचारतोय की माझी सुटका कोण करेल. त्यावेळेस भगवंत काय म्हणाले, अरे अर्जुना या संसारातून आपली सुटका आपल्यालाच करायची आहे. आपली आपण करा सोडवण, म्हणून आपल्या सोडवणूक करायची आहे. म्हणून न लगे रुसावे, रुसून जायचं. त्या रुसून जाण्याने काही फायदा होणार
आपले आपण सोडवणूक करायचे, न लगे रुसावे आणि इक बहुत आपुलिया संचिता वाचोनिया म्हणवणी म्हणी मानोने खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आणि महाराज लाजच्या 4थ्या चरणामध्ये महाराज काय सांगतात अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज, तुका म्हणे भार घातली आवारी, तुका म्हणे भार घातली आवारी, तुका म्हणे भार घातली आवारी, तुका म्हणे भार घातली आवारी. तुका म्हणे भार घातली आवारी, तुका म्हणे भार घातली आवारी, तुका म्हणे भार घातली आवारी, तुका म्हणे भार घातली आवारी. होईल कैवारी नारायण, वा वा, होईल कैवारी नारायण, नारायण मनवुनी माने मानो नय खेदू, मनवुनी माने मानो नय खेदू, मनवुनी माने मानो नय खेदू, मनवुनी माने मानो नय खेदू. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, मनवुनी माने मानो नय खेदू, मनवुनी माने मानो नय खेदू, मनवुनी माने मानो नय खेदू, मनवुनी माने मानो नय खेदू. तुका म्हणे भार घातली आवारी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातली आवारी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातलिया वरी होईन कैवारी. लाजच्या चरणामध्ये जगद्गुरु सर्व चरणांचा सांगतात. काय सांगतात? दुःख वाटू नका घेऊ, संचिताला रुसून नका जाऊ महाराज. लाजच्या चरणात जगद्गुरु तुकोबा होतात. तुका म्हणे भार, सर्व तुमचा दुःखांचा भार, संसाराचा भार कुणावर घाला? देवावरती घाला. तुका म्हणे भार घातलियावरी. आणि तो भगवान परमात्मा बघणार आहे, ते तुमचं दुःख निवारण करायचं की काय करायचं ते. होईन कैवारी नारायण, म्हणवणी म्हणी मानवणे खेदू, म्हणावा गोविंदो गे वेळोवेळा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
भोगतो न घडे संचिता वाचोणी, भोगतो न घडे संचिता वाचोणी, करावे ते म्हणे समाधान, म्हणोनी म्हणे मानूने खेळू, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. महाराज, माझ्या भाषेमध्ये जेवढा अभंगाचा भावार्थ मला सांगता येईल त्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे महाराज. म्हणजे मी काय थोर मोठा महात्मा नाही, किंवा अभ्यास केलेला, जास्त अभ्यास केलेला, किंवा जुनं जे आपण म्हणतो वटवृक्ष एखादा जुना असतो, फार जुना असतो, तसा मी एखादा जुना माणूस नाही किंवा कीर्तनकार नाही. नवीन कीर्तनकार आहे. काय लोणचं मुरलेलं चांगलं का नवीन लोणचं चांगलं? मुरलेलं चांगलं असतं. तसा मी नवीन कीर्तनकार अजून मुरलेलो नाही आहे. जसं माझ्या पद्धतीने मला जमलं तसा अभंगाचा गुरुवरांच्या आशीर्वादाने जे काही मला जमलेलं आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही चुकीचं असेल ते माझे दोष असतील, माझ्या वाणीचे दोष असतील, माझ्या बुद्धीचे दोष असतील महाराज. जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवर्यांचे असेल. माझे गुरुवर्य सुरेश महाराज सूळ ज्या ज्ञानाई गुरुकुलामध्ये राहून काही अनमोल असे, तसा माझा महाराज पक्वाज हा विषय आहे. तुम्ही मला कधी इथे आपण सेवा करताना बघितली असेल महाराज. माझा पक्वाज विषय आहे, पण गुरुवरांच्या आशीर्वादाने, आपल्या सेवागिरी बाबांच्या आशीर्वादाने जे काही मला जमलं, म्हणजे तुमच्या इथे उभा आहे त्यांच्या आशीर्वादामुळे उभा आहे महाराज. पक्वाज करताना काही शब्द कानावर पडले, त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या इथं उभा आहे. बापूने मला संधी दिली इथे उभे राहण्याची, त्यांचे आभार मानतो. गुरुवर्यांचे आभार मानतो. गुरुवर्यांचा चरणावर दंडवत घालतो. गुरुवर्य सुरेश महाराज सूळ चरणावर दंडवत घालतो. तसेच माझे गुरुवर्य सुभाष महाराज घाडगे भाऊ, सेवासूर्य आश्रम जाधववाडी या ठिकाणी मला राहण्याची, म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने तिथे राहण्याची व तिथे शिकण्याची मला संधी मिळाली. हे माझं सद्भाग्य समजतो आणि त्यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे, त्यांचा आशीर्वाद घेतो. पण मला तुम्हाला जाता जाता एक सांगायचं आहे महाराज. ज्यावेळेस विठोबा रखमाईचं भजन झालं, मी अख्ख्या कीर्तनात तुम्हाला सांगितलं काय करा, नामस्मरण करा. केलं का मनापासून नामस्मरण? केलं का नामस्मरण? नाही केलं. इथं पुरुष वर्गानं तर काहीच केलं नाही. पण आता 2 मिनटं, फक्त किती 2 मिनटं सर्वांनी मनापासून नामस्मरण करा. करणार सगळेजण हात वरती घ्या. पुरुष वर्ग, स्त्री वर्ग सर्वांनी हात वरती घ्या. 1-2 मिनटं आपण नामस्मरण करूया. हां, घेतले का? सरळ करा ताट. हां, वा वा, सकाळपर्यंत असंच राहून द्या. हां, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नारायणा नारायणा ओम नमो श्री नारायणा, नारायणा नारायणा ओम नमो नारायणा, नारायणा नारायणा ओम नमो श्री नारायणा, नारायणा नारायणा ओम नमो नारायणा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल बोलेले गोळे देवा गोळे विठ्ठल करा क्षमा राजा महाराज तुम्ही जिता नाही विचारिला अधिकार फुला करा क्षमा राजा महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वर राका पाया पैकी करा करा क्षमा राजा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 भोगतो नो घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. श्री हरिभक्तीपरायण अक्षय महाराज वाशिवले ज्ञानाई गुरुकुलचे विद्यार्थी आणि सध्या 2 मिनिटं लक्ष द्या. सध्या